ह्याला आमच्या इकडे येरले म्हणतात. ह्या येरल्याची आज आमटी करणार आहे. त्या येरल्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य: 4 तिरफळं, 2 बोट चमचे धणे, 3.25 चमचे मिरची पूड, पाव चमचा हळद पूड, 2 सुपारी एवढी चिंच, हे खोबरं म्हणजे 1 नारळ असेल त्यातला अर्धा नारळ, म्हणजे छोटा मध्यम आकाराचा अर्धा नारळ कातून हे खोबरं, किंवा आम्ही ह्याला चून म्हणतो. आणि हा कांदा, हा वाटपात घालायचा, हे खोबरं आणि हा कांदा, आणि फोडणीसाठी हा कांदा. हे लागलं साहित्य: तिरफळ, धणे, मिरची पूड, हळद पूड आणि चिंच. ह्याची 1 गोळी वाटणार वेगळी, माशाला लावणार, त्यात हे मासे शिजवणार, आणि नंतर खोबरं आणि कांदा अशी 1 गोळी लावणार. 1 बोट चमचा ह्यात तेल घातलंय. आता हा कांदा फोडणीला देणार. हा जरा कांदा बाळावा लागतो, चॉकलेटीसर, म्हणजे असा ना त्याचा वास चांगला येतो कांद्याचा. माझी आई, आजी काही वेळा तेल न घालता कांदा असा नुसता घालायचा, आणि त्या काळात कुठे एवढे कांदे भरपूर प्रमाणात मिळायचे. घालायची आणि ती आमटी करायची. ही 1 मिनिटभर कांदा असा परतला की मग ते मसाल्यात सगळं लावलेलं आहे ते ह्या कांद्यावर घालायचं आहे. मिरची पूड, चिंच, धणे आणि तिरफळ आणि हळदपूड हे अशी गोळी 1 वाटली, आणि त्याला हे मीठ लावून ठेवलेले येरले स्वच्छ धुतले 3-4 वेळा आणि असे फासून ठेवले. हे बघा. आणि लगेचच आता म्हणजे काही वेळा आम्ही फोडणी नाही देत, काही वेळा नुसतेच केले जातात, पण नाही फोडणी दिली तरी चालतात, मग कांदे लावून हे करतात. आता त्याला फोडणी देणार आज मी, आणि ती आमटी करायला घेणार. हा कांदा सगळा थोडासा चॉकलेटीचा लालसर झाला. एक प्रकारे कांदा भाजलेल्याचा वास त्याला यायला लागलेला आहे. आणि आता हे येरले आहे हे सगळे ह्यात घालणार आहे. आणि हे आधी 1-2 मिनटं शिजवणार, आणि मग पाणी जरासं घालायचं अंगाबरोबर, आणि हे शिजले की मग खोबऱ्याची गोळी घातली जाणार. हे बघा कसा छान रंग दिसतोय. मिरची पूड, चिंच, धणेपूड आणि मीठ लावून ह्यात मासे, येरले मासे बघा. हे खरं आम्ही डाऊल घालत नाही. हा येरला शिजला बघा. 3-1 मिनटंच लागतात, जास्त वेळ शिजवायचं नाही. जास्त शिजले की बरं नाही. मग ही जी खोबरं आणि कांदा हे वाटलंय, ही गोळी यात घालायची. आणि ही गोळी घातल्यानंतर फुटायला द्यायचं नाही, म्हणजे जास्त बुडबुडे यायला द्यायचे नाही. मग आमटी तयार. असे बुडबुडे यायला लागले की ही आमटी झाली, आणि बंद करायचे. जास्त ढवळायची नाही, ढवळलं की मासे मोडतात. ही येरल्याची आमटी तयार. कोणताही मासा ना नीट करणं, स्वच्छ धुणं, आणि त्याला मीठ चांगलं लावून ठेवणं, आणि चिंच, मिरची पूड ही व्यवस्थित त्याला लागणं, त्यात मासा होतात. मासे नीट करायला आणि ते बाकीचं थोडं करायला वेळ जातो, पण माशाची आमटी करायला वेळ लागत नाही. ही झाली आमटी. अशीच तिखटाण करता ती जाडसर, त्यात खोबरं कमी घातलं जातं. वेरले फ्रायसुद्धा खूप सुंदर लागतात पण त्या वेरले नीट केल्यानंतर आज जे पोटात असतं काळं ते स्वच्छ काढलात की वेरला मासा खायला अतिशय सुंदर. एकच काटा लागतो, तो आमच्या इकडे वेंगुर्ला शिरोड्यात मिळतो. मालवणात जास्त नाही मिळत. अशीच हे असते मोतियाळं, पण ती वेगळी असतात, जरा फुगीरसर. हे चपटे म्हणून हे येरले. सुंदर आमटी झाली. काय वास छान येतो. माझी हे आवडली आमटी, माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.